नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये प्रिव्हियस इयर मध्ये जे काही क्वेश्चन पेपर मध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत विद्यापीठाच्या मागील 2-3 वर्षाचे क्वेश्चन पेपर मध्ये जे काही प्रॉब्लेम विद्यापीठाने विचारले ते क्वेश्चन पेपर मधले प्रॉब्लेम आपण आज या ठिकाणी एक प्रॉब्लेम घेऊ, पुढल्या लेक्चर मध्ये एक घेऊ, असे 2-3 प्रॉब्लेम घेईल. म्हणजे एक प्रकारे आपल्याला कळेल की विद्यापीठ कशा पद्धतीने परीक्षेमध्ये प्रॉब्लेम विचारू शकते. हे लक्षात, प्रॉब्लेम वाचून दाखवतो, थोडक्यात सांगतो, मग आपण वर्किंग नोट्स आणि जर्नल एंट्रीज करू. घ्या मग. द अशोक कंपनी लिमिटेड issued 50,000 equity shares of ₹50 each at a premium of ₹10 payable as follows. खाली बघा पॅराग्राफ पाडून. ऑन अप्लिकेशन ₹10 खाली वेळेला परत ऑन अलॉटमेंट कंसामध्ये इन्क्लुडिंग प्रीमियम कंस ₹25 खाली वेळेला ऑन फर्स्ट कॉल ₹10 परत खाली वेळेला ऑन फायनल कॉल ₹15. त्यानंतर पॅराग्राफ पाडून दिलेला आहे. ऑल मनी ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट 1,500 शेअर्स हेल्ड बाय मिस्टर अजय हु फेल्स टू पे अलॉटमेंट अँड कॉल्स. फुल स्टॉप. मिस्टर विजय फेल टू पे calls for his 1,000 shares. Full stop. These shares were forfeited and reissued as fully paid ₹45 each. हे लक्षात. आणि खाली दिले गिव्ह द जर्नल एंट्रीज. थोडक्यात सांगतो. अशोक कंपनी लिमिटेड या कंपनीनं 50,000 शेअर्स इक्विटी 50,000 इक्विटी शेअर्स इश्यू करायचं ठरवले. प्रत्येकाची किंमत ₹50 असेल आणि त्यासोबत ₹10 प्रीमियमची रक्कम मागवलेली आहे, म्हणजे अतिरिक्त. अप्लिकेशन वरती ₹10 मागवणार आहेत, अलॉटमेंट वरती प्रीमियम सहित 25, प्रीमियम वरती सांगितलंय किती 10 आणि अलॉटमेंटचे किती होतील 15. फर्स्ट कॉल वरती ₹10 आणि फायनल कॉल वरती ₹15 असं पैसे अशोक लिमिटेड मागवणार आहे. खाली पॅराग्राफ देऊन सांगितले की ऑल मनी ड्युली रिसिव्ड, जेवढे काही 50,000 शेअर्स इश्यू केले होते ते तेवढ्यांसाठी तेवढे अप्लिकेशन आले, त्यांना अलॉटमेंट केली, त्याबरोबर सर्व रक्कम भेटलेली आहे कंपनीला एक्सेप्ट काय की जे काही कंपनीचा पहिला शेअर होल्डर म्हणजे मिस्टर अजय, इथं प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय मिस्टर अजयने काय केले, कंपनीचे 1,500 शेअर्स घेतले होते. त्या शेअर्स वरती अलॉटमेंटची रक्कम जी प्रीमियम सहित आहे ती आणि जे काही कॉल्स फर्स्ट अँड फायनल कॉल, फक्त कॉल्स म्हणजे दोन्ही कॉल्स, त्यांची रक्कम भरलेली नाही. त्याबरोबर पुढे सांगितले एक मिस्टर विजय नावाचा एक व्यक्ती होता, त्याने पण कंपनीचे 1,000 शेअर्स घेतले होते. त्या व्यक्तीनं कॉल्सची रक्कम भरलेली नाही, फर्स्ट अँड फायनल कॉलची रक्कम. पुढे दिले मग ह्या दोघांचे बी शेअर्स जप्त करायचं ठरवले कंपनीनं आणि जप्त केलेले. जप्त केल्यानंतर ते शेअर्स रिइश्यू केलेले आहेत दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला. इथं नाव मेन्शन नाही, काही वेळेस काही प्रॉब्लेम मध्ये नाव मेन्शन असू शकते पण इथं नाही, फक्त इश्यू केलेत म्हणून सांगितलेत रिइश्यू. आणि फुल्ली म्हणले, पार्टली नाही. जेवढे जप्त केले तेवढे इश्यू केलेत, पण किती रुपयाला, ₹45 प्रत्येकी, म्हणजे ₹50चा शेअर्स ₹45 विकलाय असं सांगितले. आणि सांगितले गिव्ह द जर्नल एंट्रीज. तर बघा मग आता वर्किंग नोट्स अगोदर आपण तयार करून घेऊ, त्यानंतर जर्नल एंट्रीज कडे घेऊ. बघा टोटल 6 कॉलम तयार करा. मग पहिला कॉलम वर्किंग नोट्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स मध्ये पहिला कॉलम इन्स्टॉलमेंट, दुसरा कॉलम नंबर ऑफ अप्लिकेशन ऑब्लिक नंबर ऑफ
शेअर्स. त्यानंतर तिसरा कॉलम अमाऊंट ड्यू, चौथा कॉलम अमाऊंट रिसिव्ड, पाचवा कॉलम एक्सेस रिफंडेड ऑब्लिक ऍडजस्टेड, सहावा कॉलम एरियर्स, जे भरलेली रक्कम नसते, कॉल्स इन एरियर्स म्हणून. तर बघा मग कंपनीचे शेअर्स किती आहेत? तो 50,000 आहेत. मग सुरुवातीला काय येईल? अप्लिकेशन रुपीज, अप्लिकेशन सोबत 10 रुपये मागवणार आहे कंपनी, हे लक्षात. मग नंबर ऑफ अप्लिकेशन किती आहेत कंपनीकडे? या प्रॉब्लेम मध्ये प्रोराटा बेस वगैरे काही नाही. कंपनीने 50,000 शेअर्स इश्यू केलेले आहेत, म्हणजेच 50,000 अप्लिकेशन आलेले आहेत. 50,000 अप्लिकेशनला 50,000 शेअर्स देऊन टाकले. नंबर ऑफ अप्लिकेशन 50,000. इथं कंपनी काय म्हणते? त्या 50,000 वरती 50,000 अप्लिकेशन किंवा शेअर्स वरती 10 रुपयाप्रमाणे भेटतील अप्लिकेशन मनी, असं कंपनी ड्यू दाखवते. आणि तेवढी रक्कम भेटलेली आहे. किती? 50,000 शेअर्स वरती 10 रुपये भेटले. एक्सेस काही आले का? नाही. एरियर्स आहे का? नाही. त्यानंतर अलॉटमेंट. अलॉटमेंट वरती काय सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये कंपनीनं? की बाबा प्रीमियम सहित 25 रुपये मागवले जाणार आहेत अलॉटमेंट वरती, हे लक्षात. त्याबरोबरच काय सांगितले? मग एकूण किंमत शेअरची 50 रुपये आहे. वरी प्रॉब्लेम मध्ये सांगितले प्रीमियमची रक्कम किती? 10 रुपये म्हणले. म्हणजे इथं टोटल किती? इथं तुम्हाला समजण्यासाठी लिहितो 15 + 10 बरोबर 25 रुपये असे अलॉटमेंट वरती मागवणार आहेत. किती शेअर्स आहेत? 50,000. ते अलॉटेट करायचं ठरले. मग बघा इथं 12,50,000 कसे येतात? 12,50,000 तर इथं दाखवतो. म्हणजे कंपनी म्हणते की बाबा 50,000 शेअर्स वरती किती रुपयाप्रमाणे? 25 रुपयाप्रमाणे जर केले तर 12,50,000 येतील असं कंपनी म्हणते. पण ऍक्च्युअल किती आले? तर सांगितले प्रॉब्लेम मध्ये. कोण काय सांगितले? मिस्टर अजय नावाच्या व्यक्तींनी जे काही 1,500 शेअर घेतले होते त्या शेअर्स वरती अलॉटमेंटची मनी जी प्रीमियम सहित मागवलेली आहे ती आणि कॉलची रक्कम भरलेली नाही. मग बघा किती? 50,000 शेअर्स मधून त्या अजयचे 1,500 शेअर्स वजा करा. 48,500. त्याच्यावर 25 प्रमाण म्हणजे 1,500 शेअर्स वजा केले की राहतात किती? 48,500 इंटू 25 करा. मग इथं 12,05,000 येतील. ही रक्कम भेटली. कंपनी म्हणते की बाबा अमाऊंट ड्यू एवढी होईल 12,50,000 म्हणजे 50,000 शेअर्स वरती 25 रुपयाप्रमाणे एवढी भेटेल असं कंपनी विचार करते. पण भेटले एवढेच. जे काही मिस्टर अजयने 1,500 शेअर्स घेतले होते त्यांची रक्कम अलॉटमेंटची भरलेली नाही. 25 प्रमाणे 1,500 गुणिले 25 करा 37,500 येतील. ती रक्कम भेटली नाही. मग इथं काय येणार नाही, एक्सेस काहीच नाही. इथं 37,500 कसे? 1,500 गुणिले 25. त्यानंतर फर्स्ट कॉल किती सांगितलंय? फर्स्ट कॉल 10 रुपये सांगितलंय. हे लक्षात. किती आहेत कंपनीने शेअर्स इश्यू केलेले? 50,000. मग ड्यू किती होईल रक्कम? 5 लाख ना. कसे? हे 50,000 अप्लिकेशन 50,000 शेअर्स, 50,000 अप्लिकेशन आले होते, 50,000 शेअर्स दिले. मग 50,000 शेअर्स होते 10 रुपयाप्रमाणे 5 लाख रुपये ड्यू झाले. पण प्रॉब्लेम मध्ये सांगितले काय? मिस्टर राजांनी जे काही 1,500 शेअर्स वरती अलॉटमेंटची मनी आणि कॉलची रक्कम भरलेली आहे असं सांगितले. बरोबर.
आणि तसंच सांगितलंय मिस्टर विजयनी 1000 शेअर्स घेतले होते, त्यांनी सुद्धा कॉलची रक्कम भरलेली नाही. म्हणून इथं काय करावं लागेल, अजयचे 1500 शेअर्स प्लस कुणाचे, विजयचे 1000 शेअर्स ची रक्कम आपल्याला 10 रुपये प्रमाणे भेटणार नाही. आणि इथं घ्या किती, 47,500 वरती आपल्याला 10 रुपये भेटतील. किती, 4,75,000 एवढीच रक्कम भेटली. इथं एक्सेस आल्या काही नाही. मग इथं किती येईल, तर बघा टोटल 2,500 शेअर्स ना, दोघांचे शेअर्स मिळून ज्यांनी भरले नाहीत असे 25,000. समजले का? तर बघा हे 2,500 शेअर्स कसे आले, मिस्टर अजयचे 1,500 शेअर्स प्लस 1,000 विजयचे, असे 1,500 शेअर्स वरती 10 रुपयाप्रमाणे फर्स्ट कॉलची रक्कम भेटली. पुढे फायनल कॉल 15 रुपयाचे सांगितलंय. किती आहेत शेअर्स, टोटल 50,000. हे लक्षात, 50,000 शेअर्स वरती 15 रुपये प्रमाणे फायनल कॉल किती होईल, मग 7,50,000 होईल का? 15 5 75 आणि 4 शून्याला 4 शून्य, 7,50,000. कंसात घ्या. कसे, कंपनी म्हणते की 50,000 शेअर्स वरती 15 रुपये प्रमाणे भेटतील. पण भेटले का हो, सांगितले प्रॉब्लेम मध्ये काय, अजयनी 1,500 शेअर्स वरती अलॉटमेंट आणि कॉलची रक्कम भरलेली नाही, आणि विजयनी कॉलची रक्कम भरली नाही. कॉल्स म्हणजे दोन्ही कॉल्स, फर्स्ट अँड फायनल कॉल तिथं. म्हणून इथं रक्कम किती भेटेल, आधी शेअर्स घ्या, एवढे शेअर्स वरती 15 रुपये ज्या, मग अमाऊंट 7,12,500 येईल. डॅश दोघातला फरक शेवटी लिहून टाका. किती, 37,500. हे कसे, तर 2,500 शेअर्स वरती 15 रुपये प्रमाणे. हे लक्षात, हे झालं. पुढे टोटल घ्या, मग 50 प्लस 10 असे टोटल 60 रुपये प्रीमियम येईल बरं का. हेच टोटल करा, टोटल केल्यानंतर येईल 30 लाख. ह्याचं टोटल करा, ह्याचं टोटल केल्यानंतर 29 लाख येईल. त्यांचं टोटल करा, किंवा या दोघातला फरक इकडं 1 लाख. वरून सर्व टोटल करा. 37,500 25 37,500 37,500 37,500 प्लस 25 म्हणजे 37,500 37,500 75 होतील आणि 25 1 लाख असे. ही झाली वर्किंग नोट्स. हे लक्षात. आता जर्नल एंट्रीज, हे लक्षात घ्या. मग जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट तयार करा. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अशोक कंपनी लिमिटेड, डेट, पर्टिक्युलर, स्केल ऑफ डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज, किंवा डेबिट अमाऊंट किंवा क्रेडिट अमाऊंट. बघा जर्नल एंट्रीज. पहिली एंट्री, ऍप्लिकेशन मनी भेटली, बँक अकाउंट डेबिट. आता या प्रॉब्लेम मध्ये काय, 50,000 शेअर्स होते आणि 50,000च ऍप्लिकेशन आले, जास्तीचे काय आले तसं सांगितलं नाही. मग 50,000 गुणिले किती, 10. 50,000 शेअर्स गुणिले 10, टोटल किती दिले वर्किंग नोट्स मध्ये 5 लाख. 2 शेअर ऍप्लिकेशन अकाउंट
ते पण घ्या 5 लाख. नॅरेशन घ्यायला घेतली बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी received on 50,000 shares दुसरी एंट्री शेअर ऍप्लिकेशनची मनी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करावी लागेल म्हणून इथं क्रेडिट होतं इथं डेबिट करावं लागेल. शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट तेवढीच रक्कम येईल. इथं कंसात घ्यायचं घ्या मग. टू शेअर कॅपिटल अकाउंट इकडे पण 5 लाख. नॅरेशन घ्या बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल ही दुसरी एंट्री. तिसरी एंट्री अलॉटमेंट मनी ड्यू ची करा. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट ड्यू किती 50,000 शेअर्स वरती किती टोटल 25 का 25 15 रुपये अलॉटमेंटचे आणि 10 रुपये प्रीमियमचे अमाऊंट इथे दिलेली आहे. किती इंटू करा 12,50,000. टू शेअर कॅपिटल अकाउंट किती 50,000 शेअर्स वरती 15 रुपये अलॉटमेंटचे. टू शेअर कॅपिटल 50,000 शेअर्स वरती 15 रुपयाप्रमाणे किती तर 15×5 = 7,50,000. आणखीन एक 2 करावं लागेल. प्रीमियमची रक्कम अलॉटमेंट सोबतच मिळणार आहे असं सांगितलंय. शेअर प्रीमियम अकाउंट 50,000 शेअर्स वरती किती 10 रुपये प्रमाण असे 5 लाख. नॅरेशन घ्या लगेच बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 50,000 shares including premium rupees 10 ही झाली ड्यूची. त्यानंतर अलॉटमेंट मनी भेटलेली आहे पण अलॉट मनी मिळते वेळेस एक सांगितले आहे बघा काय मिस्टर राजेंनी 1,500 शेअर्स घेतले होते त्यांनी अलॉटमेंटची मनी आणि फर्स्ट कॉलची म्हणजे कॉलची रक्कम भरली नाही असं सांगितले. मग आपल्याला अलॉटमेंट मनी किती भेटल तर 48,500 वरतीच अलॉटमेंट मनी भेटल प्रत्यक्षात. घ्या मग बँक अकाउंट डेबिट कंसात 48,500 शेअर्स वरती किती रुपयाप्रमाणे 25 प्रमाण विथ प्रीमियम किती होईल इथे दिले बघा रक्कम भेटलेली 12,05,000. टू शेअर अलॉटमेंट अकाउंट हे लक्षात इकडे पण घ्या तेवढीच 12,12,500
नॅरेशन घ्या मग. बिंग शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. बिंग शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड except Mr. Ajay except Mr. Ajay failed to pay on 1,500 shares. हे झाली अलॉटमेंटची रक्कम भेटलेली. पुढली फर्स्ट कॉल ड्यू ची करा. 5 नंबरची एंट्री काय? शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. कंपनी ड्यू किती करेल? टोटल शेअर्स वरती 10 रुपये प्रमाणे किती होईल ड्यू? 5 लाख होईल का? 5 लाख. टू शेअर कॅपिटल अकाउंट तेवढीच 5 लाख ड्यू होती. नॅरेशन घ्या मग. बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 50,000 शेअर्स. हे ड्यू ची झाली फर्स्ट कॉलची. आता भेटले म्हणून, पण फर्स्ट कॉलची रक्कम 47,500 शेअर्स वरतीच मिळेल का? मिस्टर अजयनी 1,500 शेअर्स वरती अलॉटमेंट आणि कॉलची रक्कम भरली नाही, आणि विजयनी फक्त कॉलची रक्कम भरली नाही, म्हणून 1,500 आणि 1,000 यावरती या शेअर्स वरती कॉलची रक्कम भेटली नाही, म्हणून आपल्याला इथं कमी रक्कम भेटेल. म्हणून एंट्री नंबर 6 बँक अकाउंट डेबिट किती येईल? 47,500 शेअर्स वरती किती प्रमाण? 10 रुपये प्रमाण. किती मिळतील इथं दिले? 4,75,000. 4,75,000 हे लक्षात. टू काय? शेअर फर्स्ट कॉल अकाउंट किती? 4,75,000. नॅरेशन घ्या. बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड except Ajay and Vijay. Ajay and Vijay failed to pay on 1,500 and 1,000 shares respectively. हेच काय? 47,500 वरती फर्स्ट कॉलची रक्कम भेटली, कारण 2,500 शेअर्स वरती फर्स्ट कॉलची रक्कम मिळाली नाही, म्हणून फक्त 47,500 शेअर्स वरती 10 रुपये प्रमाणे. पुढली एंट्री काय होईल? फायनल कॉल ड्यू करायची. करा मग. शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट किती? 50,000 शेअर्स वरती किती येईल म्हणले कंपनीनं? 15 रुपये प्रमाण. 15/75 म्हणजे 7,50,000 येतील असं कंपनीला वाटलं. टू शेअर कॅपिटल अकाउंट. नॅरेशन. बिंग शेअर
फायनल कॉल मनी ड्यू ऑन 50,000 शेअर्स. इकडे पण घ्या क्रेडिटला पण 7,50,000. हे लक्षात, ही ड्यूची झाली 7 नंबरची एंट्री. हे लक्षात फायनल कॉलची किती 50,000 शेअर्स 15 रुपयाप्रमाणे येतील असं कंपनीला वाटलं. 7,50,000 आले किती 7,42,500 सॉरी 7,12,500 आले. ते आपल्याला पुढल्या एंट्रीमध्ये घ्यावं लागेल. कारण इथं पण काय सांगितले हो की अजय आणि विजयनी, अजयनी 1,500 वरती आणि विजयनी 1,000 शेअर्स वरती फायनल कॉलची रक्कम बी भरली नाही, म्हणून पुढली एंट्री साफ करत आली. घ्या मग एंट्री नंबर 8. काय होईल, फायनल कॉल ड्यूची आपण केलात. आता फायनल कॉलची रक्कम भेटायला, रक्कम भेटत असेल तर बँक अकाउंट डेबिट टू काय म्हणून भेटायला, तर फायनल कॉल म्हणून बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट किती वर डेबिट होईल 47,500 शेअर्स वरती 15 रुपयाप्रमाणे. किती सॉरी ड्यू झाले किती 50,000 शेअर्स वरती 15 रुपयाप्रमाणे 7,50,000 ड्यू झाले आणि मिळाले किती 47,500 शेअर्स वरती 15 रुपयाप्रमाणे. किती मिळतात तर 7,12,500 टू काय म्हणून भेटले शेअर फायनल कॉल अकाउंट. इकडे पण घ्या क्रेडिटला 7,12,500. नॅरेशन घ्या बिंग शेअर फायनल कॉल मनी रिसीव्ड एक्सेप्ट Ajay and Vijay failed to pay on 1,000 and 1,000 shares respectively. अनुक्रमे 1,500 आणि 1,000 वरती अजय आणि विजयनी फायनल कॉलची रक्कम भरली नाही, म्हणजेच मिळाली किती 47,500 शेअर्स वरती 15 रुपयाप्रमाणे. ही फायनल कॉल झाला. त्यानंतर काय म्हणले प्रॉब्लेम मध्ये की कंपनीने काय केलंय फॉरफिचर केलेले आहेत, रक्कम भेटली नाही म्हणून. कोणते शेअर्स ज्यावरली काही अलॉटमेंटची 1,500 शेअर्स वरती अलॉटमेंट आणि कॉलची रक्कम भेटली नाही आणि 1,000 शेअर्स वरती कॉल्सची फक्त रक्कम भेटली नाही, म्हणजे फर्स्ट अँड फायनल कॉलची, म्हणून ते जप्त करायचं ठरवले. मग घ्या पहिल्यांदा जप्तची एंट्री नंबर 9 कंस घ्या फॉरफिचर एंट्री ऑफ मिस्टर अजय's 1,500 शेअर्स बरं काय एंट्री होते मग शेअर कॅपिटल अकाउंट
डेबिट कॉल्ड अप मनी किती मागवलं होतं ते किती आधी ह्याचे जप्त करायचे म्हणून 1500 शेअर्स इंटू 50 रुपये. त्या प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक शेअरची किंमत 50 आहे. कॉल्ड अप मनी 50. आणखी एक शेअर प्रीमियम, कारण यानं शेअर प्रीमियमची रक्कम सुद्धा भरली नाही आजनी, म्हणजे अलॉटमेंट सोबत जी मागवली होती म्हणून प्रीमियम पण डेबिट करावं लागेल. प्रीमियम अकाउंट डेबिट 1500 शेअर्स वरती किती 10 रुपये सांगितले ना प्रीमियमचे. घ्या मग किती होते, हे होतील 75,000, हे होता 15,000. हे लक्षात, हे 15 आहे बरं का. टू काय काय भरलेले ते शेअर अलॉटमेंट अकाउंट, टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, इथं 1500 शेअर्स वरती, इथं पण इथं पण हे प्रीमियम सेल घ्यावं लागलं. इथं फर्स्ट कॉल किती सांगितलं 10. इथं टू शेअर फायनल कॉल अकाउंट किती, या रक्कम आपण कॅल्क्युलेट करू किती होतील. यांचा गुणाकार केला तर हे 37,500 अलॉटमेंटचे भरले नाहीत. इथे दिले बघा वर्किंग नोट मध्ये 1500 शेअर्स वरती 25 रुपये प्रमाणे 37,500 रक्कम त्यांनी भरली. नंतर शेअर फर्स्ट कॉलची 15,000 इथे दिले बघा, दोघांचे मिळून 25,000 होतात, पण 1500 गुणिले 10 केलं तर आपल्याला फक्त अजयचे मिळतील न भरलेले 15,000. शेअर फायनल कॉल अकाउंट 1500 गुणिले 15, इथं जरी 37,500 होत असले तरी याच्यातून काय करा 1500 गुणिले 15 करा, आपल्याला मिळून जातील 22,500 रक्कम अजयनी भरलेली फायनल ह्याची फायनल कॉलची. आणि टू जप्त करायचे म्हणून त्यांनी जेवढी रक्कम भरली आहे तेवढी जप्त करा. टू शेअर फॉरफिटेड अकाउंट किती 1500 शेअर्स होते, किती भरले त्यांनी ऍप्लिकेशन मनीच भरलेली आहे ना. ऍप्लिकेशन मनी किती सांगितली होती 10 रुपये, हे लक्षात, म्हणजे 15,000. हे झालं एंट्री जप्तची. नॅरेशन घ्या मग. बिंग अजेस शेअर्स वेअर forfeited after final call made and amount received from him transfer to forfeited account किंवा टू शेअर फॉरफिटेड अकाउंट. हे झालं जप्त केलेली एंट्री. कोणाची मिस्टर अजयचे 1500 शेअर्स जप्त केले. आता लगेच आपल्याला विजेचे पण जप्त करावं लागले 1000 शेअर्स. घ्या एंट्री नंबर 10. forfeiture entry of Mr. Vijay's 1000 shares. घ्या मग शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. किती शेअर्स होते त्यांनी घेतलेले 1000 वरती 50 रुपये कॉल्ड अप होते बरं का. टू इथं डेबिट शेअर प्रीमियम होणार नाही, कारण त्यानं रक्कम भरलेली आहे शेअर प्रीमियमची. फक्त विजयनी
फर्स्ट अँड फायनल कॉलची रक्कम भरली नाही. प्रीमियमची अलॉटमेंट सोबत भरलेली आहे, ह्यानं भरलेली नव्हती म्हणून इथं शेअर प्रीमियम डेबिट केलं आणि शेअर अलॉटमेंट क्रेडिट केलं होतं. मग इथं 2 काय येईल, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट किती, 1000 शेअर्स वरती 10 रुपये प्रमाणे. हे घ्या अगोदर 1000 गुणिले 50, 1000 गुणिले 50 असे किती होतात, 50,000 होतील का? 2 शेअर फर्स्ट कॉल 1000 गुणिले 10 म्हणजे 10,000 होतील. हे क्रेडिट. आणखीन एक क्रेडिट करावं लागेल अगोदर. इथे 3 क्रेडिट होतात, शेअर फर्स्ट कॉल 1, शेअर फायनल कॉल 1 आणि 2 शेअर फॉरफिटेड. शेअर फायनल कॉल अकाउंट 1000 शेअर्स वरती किती भरले नाहीत, 15 रुपयाप्रमाणे म्हणजे 15,000. त्यानंतर जप्त करा त्याने जेवढी भरले रक्कम. शेअर फॉरफिटेड अकाउंट 1000 शेअर्स वरती किती भरले त्यांनी, 10 आणि 15 25 म्हणजे 25 भरले नाही. सॉरी 25 भरले त्यांनी, 25 भरले नाहीत आणि 50 पैकी 25 भरले नाहीत, 25 भरले. भरलेली रक्कम जप्त करा. किती होईल, 25 गुणिले 1000 25,000. नॅरेशन घ्या. बिंग विजेस shares were forfeited after final call made and amount received from him transfer to share forfeited अकाउंट. हे झालं नॅरेशन. आलं लक्षात. पुढल्या 2 एंट्र्या होतील. कोणत्या 2? एक आता रिइश्यू केले. रिइश्यू किती, 50 रुपयाचा शेअर 45 रुपयाप्रमाणे विकला म्हणजे डिस्काउंट वरती. ती एक एंट्री करावी लागेल रिइश्यूची. आणि फॉरफिटेड अकाउंटची रक्कम, शेअर फॉरफिटेड अकाउंटची रक्कम कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करावी. 2 एंट्री मग करू. घ्या मग एंट्री नंबर 11 काय होईल, रिइश्यू. हे लक्षात, रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स. किती जप्त केले तो, अजयचे 1500 शेअर्स आणि विजयचे 1000 शेअर्स, 2500 शेअर्स फुल्ली इश्यूड केले ऍट द रेट ₹45 इच. हे लक्षात. मग आपल्याला काय 50 रुपये शेअर 45 ला रिइश्यू केलाय म्हणून आपल्याला एंट्री करावी लागेल. काय तर बघा एंट्री, पैसे आले बँक अकाउंट डेबिट. किती शेअर्स, 2500 ना, आणि रक्कम 45 प्रमाणे. हे लक्षात. किती येतात, 1,12,500 येतील का? नंतर शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट. का डेबिट होईल, कारण 50 रुपयाचा शेअर 45 ला विकाला, 5 रुपये तिथं आपलं नुकसान आहे, डिस्काउंट वरती इश्यू केलेत. मग ते 5 रुपये कुठून भरून काढायचे प्रत्येक शेअर्सच्या माग, तर शेअर फॉरफिट जे जप्त केलेली रक्कम आहे त्या अकाउंट मधून ते ऍडजस्ट करायचे. म्हणून शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट किती,
2500 शेअर्स वरती 5 रुपये किती येतील 12,500 आणि 2 शेअर कॅपिटल अकाउंट इथं हे क्रेडिटला घेऊन टाका मग किती 1,25,000 या नरेशन मग being all forfeited shares were reissue at the rate rupees 45 per share and the difference adjusted from share forfeited अकाउंट हे लक्षात ही झाली रिइश्यूची एंट्री. त्यानंतर पुढली एंट्री काय एक एंट्री करावं लागेल जरी प्रॉब्लेम मध्ये सांगितली नसली तरी जप्त केलेली रक्कम आपल्याला कॅपिटल रिझर्व्हला पाठवावी लागते. हे लक्षात म्हणजे शेअर फॉरफिटेड अकाउंटला जेवढी रक्कम आहे ती कॅपिटल रिझर्व्हला पाठवून द्यायची. मग किती रक्कम येते आपल्याला बघूत आधी मग एंट्री करू. बघा आजीचे शेअर जप्त केले किती 1,500 फॉरफिटेड आणि हेच विजेस किती जप्त केले होते जप्तची एंट्री बघा टोटल जप्त केले असतील आजीची अमाऊंट जप्त केलेली आहे एकूण 15,000. 15,000 कसे हे 10 रुपये प्रमाणे या आजीनं फक्त अप्लिकेशन मनीच भरली होती. 15,000 शेअर्स घेतले सॉरी 1500 अप्लिकेशन घेतले 1,500 आणि 10 रुपये प्रत्येकाची अप्लिकेशनचीच किंमत दिली 15,000 होता. परत पुढे विजयनी 1,000 शेअर्स घेतले होते त्या 1,000 कसे होते तर इंटू 25 प्रमाणे भरले होते 25 भरले होते. कसं टोटल अमाऊंट भरली होती विजयनी 25 कशी तर अप्लिकेशनचे 10 आणि 15 रुपये अलॉटमेंट प्रीमियम तर दिला त्याचा काही विचार करायचा नाही. कॉल्ड अपचाच आपण तेवढा विचार करू किती हे 25,000 टोटल अमाऊंट झाली. हे लक्षात हे टोटल मनी फॉरफिटेड किती हो 40,000. आता ह्या 40,000 पैकी काय केले काही रक्कम रिइश्यू करताना आपण वापरलेली आहे फॉरफिटेडची. किती वापरलेली आहे इथं बघा शेअर फॉरफिटेड 2500 शेअर्स वरती 5 रुपये प्रमाणे आपण काय केले लेस रिइश्यू युज्ड मनी किंवा असं लिहा फॉरफिटेड हे तुम्हाला समजणार त्यासाठी फॉरफिटेड मनी युज्ड फॉर रिइश्यू किती तर इथं 2,500 शेअर्स वरती 5 रुपये प्रमाणे किती 12,500
40,000मधून 12,500 वजा करा, राहतात 27,500. ही रक्कम इथे लिहा. हे 12,500, 27,500 हे तुम्हाला काय, हे फॉरफिटेड अकाउंटला, शेअर फॉरफिटेड अकाउंट ची रक्कम एवढी आहे. किती? एवढी. ही पाठवा मग कुठं, तर ही ट्रान्सफर करायची कॅपिटल रिझर्व्हला. हे कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करून टाका. म्हणजे पुढली एंट्री 12 नंबरची काय, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. डेबिट घ्या मग किती, 27,500. क्रेडिटला पण घ्या 27,500. आणि नॅरेशन घ्या मग. बिंग बॅलन्स ऑन फॉरफिटेड अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. being balance of forfeited account transfer to capital reserve account. 27,500, 27,500. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम परीक्षेला विचारलेला होता. वर्किंग नोट्स आणि त्यासोबतच या 12 एंट्री.